नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जावास्क्रिप्ट आपल्या कोडमध्ये कशी इम्प्लिमेंट करायची. आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टचे काही प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. चला तर मग सगळ्यात आधी आपण एक फाईल बनवू. फाईलला नाव देऊन मी ऑब्जेक्ट्स .txt टेक्स्ट फाईल घेतली आपण जस्ट इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी. आता सगळ्यात पहिला आपला ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट इज ए इन्स्टान्स ऑफ ए क्लास असं आपण म्हणू शकतो. आता इन्स्टान्स ऑफ ए क्लास, तर इन्स्टान्स म्हणजे काय? तर कॉपी ऑफ ए क्लास. ऑब्जेक्ट काय असतो? एक क्लासची एक कॉपी असते, बरोबर. तसंच ऑब्जेक्ट्स मध्ये काय असतात? तर ऑब्जेक्ट्स इज ए कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज अँड मेथड्स. आपण एक स्मॉल इंट्रोडक्शन बघतोय ऑब्जेक्टचं, की ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट इज अ इन्स्टान्स ऑफ ए क्लास, म्हणजे कॉपी ऑफ ए क्लास, किंवा आपण याला डायनामिक मेमरी ब्लॉक असं सुद्धा म्हणू शकतो. डायनामिक मेमरी ब्लॉक असं सुद्धा आपल्याला म्हटलं जातं. आणि ऑब्जेक्ट मध्ये काय असतं? तर कलेक्शन असतात प्रॉपर्टी अँड मेथड्स. ओके, आता जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट कुठले जावास्क्रिप्टचे आता आपल्याला बघायचे. तर जावास्क्रिप्ट मध्ये 3 प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट आहे. कुठले कुठले? पहिला आहे तुमचा विंडो, दुसरा असतो डॉक्युमेंट, आणि तिसरा आहे कन्सोल. हे जावास्क्रिप्टचे 3 प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स आहेत. आता आपल्याला हे ऑब्जेक्ट बद्दल माहिती घ्यायची. तर विंडो ऑब्जेक्ट. विंडो ऑब्जेक्ट काय आहे माहिती आहे का कोणाला? विंडो ऑब्जेक्ट असतो आपला सगळ्या ऑब्जेक्टचा बेस ऑब्जेक्ट असतो. इथं आपण लिहून तसं इन्फॉर्मेशन मध्ये, विंडो इज बेस ऑब्जेक्ट्स ऑफ ऑल जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट्स. म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये जेवढे ऑब्जेक्ट आहे त्यांच्या सगळ्यांचा हा बेस ऑब्जेक्ट आहे विंडो ऑब्जेक्ट. विंडो ऑब्जेक्ट आपल्याला काय काम करणार आहे? जे पुढे येणार आहे, पुढे जे काय आपण ऑब्जेक्ट यूज करणार आहे त्या सगळ्यांचा हा एक रूट ऑब्जेक्ट असतो, विंडो ऑब्जेक्ट. ओके, तसंच विंडो ऑब्जेक्टचा वापर आपण कुठं करणार? तर ज्यावेळेस आपल्याला ब्राउझर विंडो सोबत इंटरॅक्शन करायचे असेल, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल, त्यावेळेस आपण विंडो ऑब्जेक्टचा वापर करणार. जसं एक विंडो आहे, आपण कुठलीही विंडो ओपन केली, ब्राउझर ओपन केलं, तर त्याची विंडो फुल स्क्रीन दिसते. तिची आपल्याला साईज कमी करायची, तिला क्लोज करायचंय, नवीन ओपन करायची, असं काहीतरी विंडोवर काहीतरी आपल्याला इंटरॅक्शन ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल तर आपण विंडो ऑब्जेक्टचा वापर करतो. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्ट असतो आपला डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. आता डॉक्युमेंट ऑब्जेक्ट काय आहे? तर हा एक सब ऑब्जेक्ट आहे. इट इज अ सब ऑब्जेक्ट ऑफ विंडो. विंडोचा हा सब ऑब्जेक्ट आहे. याचा वापर कुठे होणार? डॉक्युमेंट ऑब्जेक्टचा वापर आपण कुठे करू शकतो? ज्यावेळेस आपल्याला वेब पेज किंवा वेब डॉक्युमेंट सोबत इंटरॅक्शन करायचे असेल त्यावेळेस आपण ह्या डॉक्युमेंट ऑब्जेक्टचा वापर करू शकतो. आपण इथं लिहू शकतो used for interacting with web page or web document. त्यासाठी आपण या डॉक्युमेंट ऑब्जेक्टचा वापर करणार. ओके, आणि नेक्स्ट आहे तुमचा कन्सोल ऑब्जेक्ट. कन्सोल ऑब्जेक्टचं पण सेम काम आहे. पहिले तर हा पण एक सब ऑब्जेक्ट आहे. इट इज अ सब ऑब्जेक्ट ऑफ विंडो. ओके,
आणि हा कशासाठी काम करणार, तर कन्सोलचा काम होता आपला ब्राउझरचा जो कन्सोल असतो त्याचा ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण कन्सोल ऑब्जेक्टचा वापर करणार. इथं लिहून घेऊ आपण युज्ड फॉर इंटरॅक्टिंग विथ ब्राउझर्स console to perform some operations. ज्यावेळेस आपल्याला ब्राउझरच्या कन्सोलवर काही काम करायचे असेल तर आपण कन्सोल ऑब्जेक्टचा वापर करतो. हे 3 आपण प्रीडिफाईन्ड ऑब्जेक्ट्स आता बघितले. ज्यावेळेस आपण तो पुढे जाणार त्यावेळेस आपण पूर्ण त्याला डिटेलमध्ये शिकू की ऑब्जेक्ट काय असतो, तो वर्किंग कसा करतो, त्याची कॉपी वगैरे कसं बनवतात, सगळं आपण पुढे बघणार आहोत. आता सध्या आपण काय केलं, एक थोडक्यात इंट्रोडक्शन बघितलं. तर कुठले कुठले ऑब्जेक्ट्स आहेत आपल्याकडे, एक विंडो ऑब्जेक्ट, दुसरा डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आणि तिसरा कन्सोल ऑब्जेक्ट. विंडो ऑब्जेक्टचा वापर कुठे होतो, ज्यावेळेस आपल्याला विंडोवर काम करायचं असेल त्यावेळेस आपण विंडो ऑब्जेक्टचा वापर करणार. दुसरा डॉक्युमेंट ऑब्जेक्ट, ज्यावेळेस आपल्याला वेब पेजवर किंवा वेब डॉक्युमेंटवर वर्क करायचे असेल तर आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्टचा वापर करणार. आणि ज्यावेळेस आपल्याला ब्राउझरचा कन्सोलवर काम करायचं असेल तर आपण कन्सोलचा वापर करणार. आता हे दिसतं कसं, जसं मी आता म्हटलं की हा एक रूट ऑब्जेक्ट आहे, हा त्याचा सब ऑब्जेक्ट आहे, हा सब ऑब्जेक्ट आहे. तर आपण एक काम करू, कालचा जो प्रोग्राम होता आपला आपण त्याला एक्झिक्यूट करू. क्लिक केलं, हा बघा रन झाला. ही कालची फाईल आपली इथे एक्झिक्यूट होते. आता ही जी विंडो आहे ही या पद्धतीने दिसते. जर हिला आपल्याला लहान करायचं असेल, हे बघा ही छोटी झाली. म्हणजे समजा ही विंडोला आपल्याला या पद्धतीने मॅनेज करायची असेल, स्क्रीन लहान मोठी करायची असेल, एखाद्या बटनला क्लिक केल्यानंतर विंडो क्लोज झाली पाहिजे, ओपन झाली पाहिजे, ते सगळं काम आपण विंडो ऑब्जेक्टच्या मदतीने करू शकतो. ओके. आणि हा हा झाला तुमचा विंडो. नेक्स्ट मध्ये बघा हा डॉक्युमेंट एरिया दिसतोय, तो त्याचा आतमध्ये सब एलिमेंट, सब ऑब्जेक्ट सॉरी, हा झाला तुमचा वेब पेज किंवा डॉक्युमेंट एरिया. आणि कन्सोल कसा असतो, याचा राईट क्लिक करायचं, इथं इन्स्पेक्ट करायचं, आता इथं कन्सोल असतो, पहा कन्सोल. ओके, या पद्धतीने बघू शकतो. म्हणजे हा त्यांचा विंडो आणि त्याच्यामध्ये दोघं हे, हा वेब ऑब्जेक्ट, वेब पेज आणि हा कन्सोल, असे आपल्याला इथं वर्किंग करता येतात. हे असतात जावास्क्रिप्टचे प्रीडिफाईन्ड ऑब्जेक्ट्स, जे आपल्याला आता यूज करायचे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तसंच तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा.